ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए बाबत राज्य शासनामार्फत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा निर्णय विशेषतः जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच इतर संबंधित कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरलेला आहे. अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना एचआरए मिळण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. तो या शासन निर्णयामुळे दूर होणार आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 25 एप्रिल 1988 तसेच दिनांक 5 फेब्रुवारी 1990 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मिळवण्यासाठी मुख्यालयी राहणे आवश्यक असल्याची अट नमूद करण्यात आलेली होती. या अटीमुळे ग्रामीण भागातील अनेक कर्मचारी अडचणीत सापडले होते. अनेक गावांमध्ये राहण्याची योग्य सोय उपलब्ध नसल्याने, शासकीय वसाहती नसल्यामुळे किंवा कुटुंबाच्या शिक्षण व आरोग्यविषयक कारणांमुळे मुख्यालयी राहणे शक्य नसतानाही एचआरए रोखला जात होता. या अटीबाबत स्पष्टता नसल्यामुळे ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 5 जुलै 2008 तसेच दिनांक 3 नोव्हेंबर 2008 रोजी शासन परिपत्रके निर्गमित करण्यात आली. मात्र ही परिपत्रके वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 1990 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींशी अधिक्रमित ठरत नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतले गेले आणि काही ठिकाणी एचआरए मंजूर तर काही ठिकाणी एचआरए बंद किंवा वसूल करण्यात आला. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात अनेक कर्मचाऱ्यांनी माननीय न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याबाबत सविस्तर विचार करून ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना केवळ मुख्यालयी राहत नाहीत म्हणून घर भाडे भत्ता नाकारणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना घर भाडे भत्ता अदा करण्याचे आदेश पारित केले. हा निर्णय शासनासाठी दिशादर्शक ठरला. माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 7 ऑक्टोबर 2016 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार दिनांक 25 एप्रिल 1988 तसेच दिनांक 5 फेब्रुवारी 1990 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली. या सुधारणेमध्ये ग्रामीण भागांमध्ये कामाच्या ठिकाणी राहण्याची अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयाचा अर्थ असा की ग्रामीण भागात कार्यरत असलेले कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहत नसले तरी त्यांना घर भाडे भत्ता देणे आता अनुज्ञेय ठरते. मुख्यालयी वास्तव्यास राहणे ही अट एचआरएसाठी बंधनकारक राहिलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कर्मचारी एचआरए पासून वंचित राहणार नाहीत, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. तथापि शासनाने मुख्यालयी उपस्थितीबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक हे मुख्यालयी कार्यरत असल्याबाबत संबंधित ग्रामसभेचा ठराव असणे आवश्यक करण्यात आले आहे. म्हणजेच कर्मचारी गावाच्या कामकाजासाठी उपलब्ध आहे व सेवा बजावत आहे हे ग्रामसभेच्या ठरावाद्वारे निश्चित केले जाणार आहे. एकंदरीत पाहता ग्रामीण भागातील संबंधित कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता अदा करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असणार आहे. जर ग्रामसभेचा ठराव उपलब्ध असेल तर अशा कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एचआरए देणे अनिवार्य ठरते. याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांनी वित्त विभागाच्या दिनांक 7 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयाचा आधार घ्यावा. या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी या निर्णयाची माहिती आपल्या कार्यालयात, पंचायत समितीत व जिल्हा परिषद स्तरावर सादर करून आवश्यक कार्यवाही करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.